नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मस्त पावसाळा सुरू आहे आणि मस्त गरमागरम काहीतरी खाण्याचं क्रेविंग होतं। तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न आप्पे। तर त्यासाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत। एक कपभर एवढे हे कॉर्न आहेत। स्वीट कॉर्न वापरले, तुम्ही नॉर्मल कॉर्न वापरला तरी सुद्धा चालेल। तर मी इथे फूड प्रोसेसरमध्ये इथे घालून घेते। ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून ह्याला 2 ते 3 वेळा फिरवून हलकं थोडंसं असं क्रश करून घेऊ शकता। असं पूर्णपणे आपल्याला वाटून बारीक नाही करून घ्यायचं आहे, थोडंसंच आपल्याला मिक्सरमधून आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर मी इथे फूड प्रोसेसरमधून करते। थोडेसे कॉर्न क्रश होतील इतपतच फिरवून घेणार आहे। तर आता मी इथे ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कॉर्न बारीक वाटले गेलेले नाही आहेत। काही कॉर्न जे आहेत ते अख्खेच आहेत आणि काही जे आहेत ते थोडेफार असे वाटले गेलेत। तर असंच आपल्याला ठेवायचं आहे। आता मी हे सर्व कॉर्नला एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालायचा, बारीक चिरून घेतलाय मी एक मीडियम साईजचा। त्यानंतर कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून, एक चमचाभर लाल तिखट, चिमूटभर थोडीशी हळद घालायची। ह्याच्यामध्ये कांदा किंवा बाकीचं जे मसाल्याचं प्रमाण आहे ते कॉर्नच्या क्वांटिटी प्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये क्रश केलेला लसूण घातला एक चमचाभर, खूप सुंदर चव येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी एक लहान वाटी म्हणजे साधारण हे 2 चमचाभर बेसन असेल आणि 2 चमचाभर मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता हे सर्व आधी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आपण आणि त्यानंतर थोडं करत पाणी घालायचं आहे। मी अगदी 2 चमचाभर एवढं पाणी घालते, म्हणजे बॅटर जे आहे ना ते थोडंसं सैलसर होईल आणि आप्प्याच्या भांड्यामध्ये आपण आप्पा घालू शकू एवढं कन्सिस्टन्सी येईपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं। खूप पाणी घालायचं नाही आहे, पातळ मिश्रण करून घ्यायचं नाही आहे आणि खूप असं घट्ट आता इथे तुम्ही पाहू शकता मोकळं आहे, नाहीतर मग आपल्याला खाताना सुद्धा कॉर्न ते पडतील। तर थोडंसं बाइंडिंग यावी म्हणून याच्यामध्ये पाणी घालायचं। मी इथे 2 ते 3 चमचाभर एवढंच पाणी घालणार आहे, फार पाणी नाही घालणार आहे। थोडंसं ओलं होईल हे आणि छान असं बाइंडिंग येईल, चमच्यातून थोडंसं सुटेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे ते अजून थोडं घट्टसर आहे, तर मी अजून थोडंसं पाणी घालते, 1 चमचाभर एवढं पुन्हा, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। तुम्ही कॉर्नचे आप्पे सॉस सोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, कमाल लागतात, किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत। तर आता हे बॅटर जे आहे ते परफेक्ट तयार झाले। तर आता आप्पे बनवण्यासाठी काय करायचं, आप्प्याचं जे भांडं असेल आप्पे पात्र ते गरम करायला ठेवायचं। मीडियम गरम झालं की मी इथे तुपाने ग्रीस करून घेते, तुम्ही बटर तेलाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल। तर आधी मी पूर्ण पॅनला छान तुपाने ग्रीस करून घेणार आहे। तुपाचा किंवा तेलाचा वापर थोडासा किंचित जास्त करायचा, म्हणजे ते छान फ्राय होतात। तर आता मी काय करते, चमच्याच्या मदतीनेच थोडं करत बॅटर भांड्यामध्ये घालून घेते। कॉर्नचे आप्पे बनवायला फार वेळ लागत नाही, अगदी झटपट होतात। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा ऑप्शन निवडू शकता, झटपट होतात आणि हेल्दी आहेत मुख्य म्हणजे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, लहान मुलांना तर खूपच आवडेल। सर्व आप्पे घालून झाल्याच्या नंतर पुन्हा वरतून थोडंसं मी तूप असं लावून घेते, थोडंसं लावायचं वरतून, म्हणजे ते अजून छान असे फ्राय होतील। झाकण ठेवायचं मीडियम हीटवर 5 मिनिटांसाठी। एका साईडने फ्राय झाले की तुम्ही पाहू शकता मस्त वाफ आली आहे। आता टर्न करून घेऊयात, मस्त खरपूस रंग आला आहे, गोल्डन मस्त सुंदर। आता काय करते, मी सर्व आप्पे जे आहेत ते पलटून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहे। आता मध्ये जे आप्पे आहेत त्याचा रंग थोडा डार्क झाला आहे, कारण का हीट जी आहे ती तिथेच लागते। त्याच्यामुळे काय करायचं, ते फ्राय झाल्याच्या नंतर थोडं जे शेकले गेले नसतील प्रॉपर तर त्यांनासुद्धा मध्ये घेऊन आपण छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे मस्त खरपूस असे भाजले जातील। आता पुन्हा वरतून मी थोडंसं तूप लावलं आहे
आणि झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलेत। आता तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंनी सुद्धा ते खूप सुंदर रंग आलाय। मी तुम्हाला दाखवते, कमाल दिसतायत। तर आता इथे आप्पे बनवून तयार झालेले आहेत। मी बाकीचे सुद्धा सर्व आप्पे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। मस्त पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम खायचं असेल तर नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी झटपट होते, फार वेळसुद्धा लागत नाही। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।